जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मंडळी, आपण बराचदा ऐकेल छे वाचाल तर वाचाल, पण या दाखला शब्दावर आपला कधीच ध्यान नाही गे. का ब आव जे शब्द बनले ना, वाचाल तर वाचाल, याना मागे हेतू एकच आहे की आपण जर आपला इतिहासले वाचतो तर आपलं भविष्य वाची, आपली येणारी पिढी वाची, आपला इतिहास वाची आणि आपली संस्कृती वाची. पण आपण काय करतो, फक्त वाचीच त्याने छोड देतस. पण आज रियालिटी ऐस छे. देखा, आज प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक देश या गोष्टीवर ध्यान दिलं नाही आणि आपली येणारी पिढी जर वाची, आपला इतिहास वाची, आपला सनातन धर्म वाची, आपली संस्कृती वाची, तर ती पिढी वाची म्हणजे तिना बचाव होई. त्यामुळे मला या व्हिडिओमध्ये पण एकच मेसेज तुम्हापर्यंत पोहोचणार आहे की तुम्ही बी तुम्हाला इतिहासले वाचा, तुम्हाला येणाऱ्या पिढीला तो इतिहास देखाडा, त्यातले सांगा की आपला इतिहास, आपली संस्कृती, आपला धर्म, आपला सनातन धर्म, आपली ओळख काय शे आणि आई ओळख कोणामुळे शे. आपण कुठल्याही महापुरुषाचं नाव लेतस तर छाती ठोकेसन लेतस, पण त्याच नाही इतिहास आपण वाचतच नाही आणि तो इतिहास आपण आपला पिढीला सांगतच नाही. तर मग एकच विनंती शे पावसाळून बडातले की तुम्ही सुद्धा तुम्हाला घरपासून सुरुवात करा. देखा, आपले जग दुनियाने बदलणे शे, पहिले आपले बदलणं शे, आपल्या सवयी, आपलं सर्व काही बदलणं शे. धीरे धीरे सर्व काही बदली आणि आई वस्तू एक दिन व्हावा नाही, याला टाईम लागे. म्हणून या गोष्टी सुरुवात तुम्ही तुम्हाला घरपासून करा. मी सुरुवात करी देईल छे, परिवारने सुरुवात होई जाईल छे. आता तुम्ही वेळ छे, तुम्हाला टाईम छे की तुम्ही काय करतास, तुम्हाला इतिहास न करता, तुम्हाला धर्म न करता, तुम्ही संस्कृती न करता. कारण जर तुम्ही याला वाचाडशात तर तुम्ही येणारी पिढी वाची. म्हणून वाचाल तर वाचाल हा जो शब्द छे ना, याला महत्त्व बोलता मोठं छे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टीवर ध्यान द्या आणि तुम्ही सुद्धा या कामावर लागे जावा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.